तर मित्रांनो आता झालेला आहे आपला आवरून मस्तपैकी उठलेलो आहे आपण सगळं फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि मदरनी केलेला आहे नाश्ता. आज पण सँडविचेस आहे, आज पण सँडविचेस खायचंय आणि आज आपल्याकडे खायला स्पेशल गेस्ट आलेले आहेत वेदन भैया, बघू शकता तुम्ही. आज सँडविचची पार्टी आहे घरी आमच्या. तुम्ही पण या, सगळ्यांनी या, मस्त सँडविच खाऊयात आपण सोबत. तर आपला संस्कार पेमेंट येणार आहे, तुम्हाला पार्टी भेटेल त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी. हा, आपलं पहिलं युट्यूबचं पेमेंट आलं की सगळ्यांना पार्टी माझ्यातर्फे. असं काय चालायचं काय आता. तर मस्तपैकी सँडविच असं तयार झालेलं आहे, आता फक्त खायची वाट बघतोय आम्ही. कोणाला पाणी घेतलेलं आहे खूप जास्त. मग काय तर एक दिवशी शाही तुकडा बनवू आपण आणि ते बोलू तुला ते मग काय शाही तुकडा तुला भरपूर आवडेल. तर चला आता मित्रांनो आपण खाऊया सँडविच मस्तपैकी आणि आमच्या आम्ही खाणार आहे. ऐसी बातें दिखाई नहीं जाती. तर मस्तपैकी खाऊयात आपण आता सँडविच. चला करूयात चालू. आमची प्लेट अजून तयार होती तिकडं, अजून रोहित आणि सिद्धू आलेले नाहीयेत, ते आले की मग त्यांची ते करतील, आपले आपण खाऊन घेऊया तोपर्यंत. चला तर खाऊयात. वेदन भैया टेस्ट सांगा कशी झाली तुमची रिॲक्शन, तुमचं रिॲक्शन. आता वेदांचं वासावरूनच पोट भरलेलं आहे. आता वेदांना खायची गरज नाही, वेदांत पोट भरले तुझं वासावरूनच. हा जाऊ दे मग येऊ मग इकडं. माझ्यामुळे खायला भेटतं तुला, माझ्यामुळे कळलं का? काय आता चालायचं, लाडाचं लिकरू आहे वेदांत. मग विषय आहे का? तर मित्रांनो एक दिवशी आपण शाही तुकड्याची रेसिपी ट्राय करणार आहे, म्हणजे ट्राय केलेली ऑलरेडी मम्मीनं. मम्मीला एक नंबर जमते. तर तुम्हाला दाखवू आम्ही की कसं आहे ते शाही तुकडा. एक नंबर आमची मम्मी एक नंबर बनवते. तर त्याच्या अजून रेसिपी पण आम्ही लवकरच रिलीज करू आपल्या चॅनल वरती, संस्कार रेसिपी वरती. भैया तुझं रिएक्शन बघायचंय, खा तू निवांत खा. बघा मित्रांनो कसं खातोय, दाखव रिएक्शन, तोंड दाखव इकडे जरा. झालं की खाऊन आता कसं आहे, एक नंबर आहे ना. तर मित्रांनो त्याला आपण पण खाऊया, आता करूया चालू. आपण कालच खाल्लेलं आहे तरी पण आता अजून एकदा खाऊया. चला खाऊया. तर मित्रांनो आता आपलं आवरून वगैरे कधीच झालेलं आहे, आपण नाश्ता पण केलेला आहे. वेदांत आला होता, तो आता एवढ्यात गेलेला आहे आणि आता आपण पण चाललेलो आहे कोंडबावीला. मस्तपैकी जाऊया जरा तिकडं, आपल्याला रोहितला सोडायला जायचंय तिकडं. रोहितला सोडून परत आपण येणार आहे रिटर्न आणि आपल्या आजीला पण घेऊन येणार आहे आपण इकडं. तर जाऊयात आता आपण मस्तपैकी हळूहळू. उन्हातानाचं ऊन भरपूर पडलेलं आहे आणि 1 वाजलेले आहेत बघा, 1 वाजून 5-10 मिनिटं झालेले आहेत. तर भरपूर ऊन आहे. बघू आता जाऊयात कसं तरी, जाऊयात चला. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे कोंडबावीला, मस्तपैकी सामान वगैरे घेऊन चाललेलो आहे बघा. तर चला जाऊयात. रोहितचं आवरते, म्हणजे आवरलंय, रोहितचं यायला लागलाय तो. चला तो आला तर जाऊयात आपण. आणि मित्रांनो आपण वॉशिंग मशीनचा एक्सपेरिमेंट केलता, तर वॉशिंग मशीन आपण वरून फेकली होती तिथून आपल्या वरून घराच्या. तर त्याचा पण मी शॉर्ट अपलोड करणार आहे, तर ते शॉर्ट पण नक्कीच बघा तुम्ही. बघू शकता काय हालत झाली आहे वॉशिंग मशीनची, सगळी फुटलेली आहे. चांगल्या कंडिशनची वॉशिंग मशीन यांनी दिली फेकून वरनं, म्हणजे मी पण आता फेकून देताना. तर जाऊ द्या, चला आता जाऊयात आपण. ती शॉर्ट बघा नक्की तुम्ही, वॉशिंग मशीन फेकून दिलेली. आपण खूप मेहनतीनं रेकॉर्ड केलेली होती, 4 फोन लावले होते रेकॉर्डिंगसाठी. तर चला आता जाऊयात आपण. 5 फोन लावले होते आपण रेकॉर्डिंगसाठी. तर चला जाऊयात मस्तपैकी. रोहित शेठ चला की, लावा गेट बीट चला. तर चला मित्रांनो जाऊयात आता. रोहितच्या आधी कुठल्या केंद्रात काम आहे त्याचं, महाई सेवा केंद्रात काम आहे त्याचं. तर तिथं जाऊया आधी, त्याचं काम ओळखूयात आणि त्याचं काम झालं की मग जाऊयात आपण कोंडबावीला. तर आता तात्पुरतं जाऊयात चला. तर मित्रांनो आपण आलेलो होतो महाई सेवा केंद्रामध्ये आणि केंद्र आहे बंद सध्या. मला वाटतं जेवण बिवण करायला गेले असतील, ते बंद आहे सध्या, त्यांनी लॉक लावून गेलेले आहेत. तर आता आपल्याला असंच जावं लागेल, पर्याय नाही. तर थांबायचं, काय करायचं. तर 5 मिनिटं थांबूयात मित्रांनो आपण इथंच, बघूयात येतात का ते. नंबर फोन लावू. बरं. तर मित्रांनो आपण फोन लावूया आता. चला थांबूया थोडा वेळ. तर मित्रांनो काका आलेले इथे, आता जाऊयात आपण आतमध्ये. रोहितचं काम वगैरे करून घेऊयात, काय बघूयात जरा. आणि आपला शूटर दिसलेला आहे, चला जाऊयात आतमध्ये. काय बंद केला.
रोहित ही सूचना तुझ्यासाठी आहे. रोहित सूचना तुझ्यासाठी आहे रे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही काय आता काय बोलायचं असं आजी आजोबांना बघून वाईट वाटतं मित्रांनो खरं सांगायचं तर. आता काय करायचं काय करायचं सांग. तर मित्रांनो आपल्या इथलं रोहितचं काम झालेलं नाहीये. थोडासा इश्यू झालाय जरा डॉक्युमेंट्सचा. त्या डॉक्युमेंट्स आल्यावरती आपण पुढचं करूयात काम. हे चल तरी तर लपले बघा ती झाडा माग हळूच. तर चला आता जाऊयात आपण कोंडबावीला. जायचं का? चला मित्रांनो जाऊयात कोंडबावीला आपण. मित्रांनो आपण आलेलो आहे कोंडबावीला बघू शकता तुम्ही. आणि ही परत आलेली आहे. गाप गाप गाप. तर मित्रांनो आपण आलेलो आहे कोंडबावीला मस्त पैकी. जाऊयात आता आतमध्ये. काय जीवाय माझं नाव काय काय सांगा मित्रांनो तुम्हाला. आमच्या आजीबाईला आता नाव पण आठवत नाही ते आमची. चालायचं होय ना. पेपर बिपर झाला चालू झालं नाही अजून. बघा बेडवरती जेवाय बसली. काय बोलायचं आता शाने होई. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे रानामध्ये. आपल्याला शेवग्याच्या शेंगा न्यायच्या होत्या थोड्याशा. त्याच्यासाठी आलेलो आहे आपण रानामध्ये. तर हे आपलं शेवग्याचं झाड बघा. आता इथून थोड्याशा शेंगा घेऊन जायचंय घरी आपल्याला. हे आपली विहीर. ह्यावेळेस अण्णा पोहायचं कसं पाणी आहे की मग येऊ काय पोहायला उद्या. 3-4 दिवसांनी तू सिद्धू गेल्या होय. सिद्धू गेले तू सिद्धू गेलो नक्की. शेंगा काढून आपण जाणार आहे घेऊन. आपण घरी जाणार आहे आता मस्त पैकी. बघू शकता क्वालिटी वाटतं एकदम. ये है हमारी ब्राउनी. ये भी हमारी है. बस 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 लागेल हळू. अरे 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 झालं का? मज्जा करू आपण जी. हे बघ हे बघ थांब गे. हे बघ हा कसं आहे आमचं वाघ. एक लवकर चल. हे बघ हा सापडायला वाटतंय तिला. चला आता आपल्या शेंगा झालेल्या आहेत घेऊन जाऊयात आता आपण. भरपूर घेतलेले शेंगा. चला बस किती एवढे होय बघ आलेले इकडं. तर मित्रांनो आता आपण घेतलेले आहेत शेंगा आणि आता आपण चाललेलो आहे घरी. पाय घसरला माझा पडलो असतो आता मी. तर चला जाऊयात आणि इथून आता आपण आपल्या घरी जाणार आहे. तर चला जाऊयात मस्त शेंगा घेऊन. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता घरी आणि घरी मस्तपैकी बसलेलो आहे आता. म्हणजे जस्ट आलेलो आहे. तर बसूयात वगैरे जरा बघूयात काहीतरी कामाचं. आता काही काम तर नाही आहे तसं दुसरं. बघूयात करूयात काहीतरी करावं लागेल. नाही तर तुम्हाला पण बोर होईल बघू वाटणार नाही ब्लॉग. त्याच्यामुळं बघूया आता जाऊया. मनोज वगैरे गाडी पण नाही आपली. गाडी दादा घेऊन गेलेला आहे आणि स्कूटी मला काही घेऊन फिरू वाटत नाही. तर बघूया दादा आला तर जाऊया आपण मनोजकडे. तरी पण बघूया काय कंटेंट सापडतोय का आपल्याला. चला बघूयात काहीतरी आता कामाचं. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपल्या घराच्या टेरेसवरती. कारण पाणी आलं होतं आता आणि पाणी भरायचं चालू आहे बघा. आता सांगू सगळ्या टाक्या रिकाम्या झालेत. आता ह्याच्यात पाणी भरायचं चालू आहे. आता हे 2 टाक्या भरायच्या आहेत अजून. कधी भरणार आहेत काय माहिती.
भरपूर वेळ जाणार आहे आणि आता उन्हाळ्यामुळे पाणी पण पुरत नाही. काय सांगू तुम्हाला, थोडीशी जरा इकडं अवघड आहे पाण्याचं. उन्हाळ्यातच फक्त थोडंसं अवघड जातं, नाही तर काय बाकी इतर टायमिंगला असते भरपूर पाणी. पण आता बघू शकता तुम्ही, टाकी पूर्ण रिकामी झालेली आहे. चालू आहे आता, पाणी आलेले भरायचं पाणी आणि जायचं खाली. बघा इथून उतरायचं खाली, माउंटेन ड्यू, रिस्कुटा नांबाना. चला भरूया टाक्या बिक्या मस्तपैकी. हे गरम पाणी टाके हे भरलेले पूर्ण, तिथे राहिलेली. बघू शकता व्ह्यू वरून आमच्या घराचा. मित्रांनो आपली मॅगी तयार झालेली आहे. मॅगी बनवलेली आहे, आता आपण खायला मस्तपैकी खाऊयात मॅगी. आणि आपल्या आईला पण आवडलेली आहे मॅगी. आवडली का नाही? सुपर. तिला बघूनच आवडलेली आहे, तर खायचं जाऊ द्या बाजूला. तर खाऊयात आता आपण मॅगी मस्तपैकी आणि बघूयात आता कुठं जायचंय का बाहेर वगैरे काय. तर आज कॉन्टेंट नाही काय आपल्याकडं, बघूया काय सापडत आहे का. मॅगी झालेली आहे तयार मस्तपैकी आणि आज यामध्ये आपण ऍडिशनल दूध टाकलेलं आहे. तर चला मॅगी खाऊयात आता आपण. आज आपण झोपणार आहे वरती, दादा बघू शकता तुम्ही. आज आपण वर झोपणार आहे कारण रोहित गेलेला आहे त्याच्या घरी. तर आता आपण झोपूयात मस्तपैकी. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय श्रीराम.